राहुरीत लव जिहाद कायद्याची मागणी तीव्र. सकल हिंदू समाजाचे प्रशासनाला निवेदन. लव जिहाद विरोधी कायद्याबाबत राहुरीत आंदोलनाची ठिणगी. 1 वर्ष उलटले तरी कारवाई नाही. राहुरीत प्रशासनाला स्मरणपत्र. राहुरी येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने लव जिहाद आणि बलपूर्वक धर्मांतरण विरोधी कायद्यासाठी प्रशासनाला निवेदन देण्यात आले. प्रशासनाने 14 फेब्रुवारी 2025 रोजी विशेष समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र 1 वर्ष उलटूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. मार्च महिन्यातील महाराष्ट्र विधिमंडळ अधिवेशनात स्वतंत्र कायदा करावा अशी मागणी करण्यात आली आहे. तहसीलदार अमित पवार यांना हे निवेदन देण्यात आले. प्रतिनिधी मीनाश पटेकर, राहुरी. व्हावा म्हणून 1 वर्षापूर्वी सरकारला निवेदन देण्यात आलं होतं, जे सध्या गरजेचं आहे महिलांसाठी. तर आज ते निवेदनाला 1 वर्ष पूर्ण झाले. त्यासाठी या सर्व महिला आम्ही इथे जमा झालोय की आजपर्यंत प्रशासनाने या गोष्टींची खबरदारी घेतलेली नाहीये. तर यापुढे त्यांनी या गोष्टींचा विचार करावा हे सरकारला निवेदन करतोय आम्ही. राहुरीकरांच्या विनंतीला मान देऊन मला बोलण्याची संधी दिली. आज आम्ही ते उपस्थित झालोय तो लव जिहाद कायदा लागू होण्यासाठी. माननीय फडणवीस साहेबांना एकच विनंती का हे जे अधिवेशन होईल त्याच्यात हा कायदा कळकळीने मंजूर करावा व आमची हक त्यांच्यापर्यंत पोहोचेल ही तुम्ही कार्यवाही करावी. आपण गेल्या अनेक दिवसापासून बघतो आहे की हिंदू महिला असतील, मुली असतील यांच्यावर अन्याय अत्याचाराचे जे प्रकार वाढत चालले आहेत. या प्रकाराला कुठेतरी आळा बसण्यासाठी लव जिहाद सारखा कायदा सरकारने पारित केला पाहिजे. त्यासाठी आम्ही आज राहुरी तहसीलचे तहसीलदार यांना आज निवेदन दिलं आहे आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की आम्ही लवकरात लवकर वरती सरकारकडे याचा पाठपुरावा करू आणि हा कायदा कसा अंमलात आणता येईल यासाठी प्रयत्न करू. तर आम्ही आज निवेदन दिलं आहे. जर हा कायदा लवकरात लवकर पारित केला नाही तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन नक्कीच छेडू. अधिक माहितीसाठी स्टार इंडिया 1 न्यूज पाहत रहा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा.